तर या सामन्याचा हिरो मित्तल मस्कर, कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सूरज दादा भगत यांच्या माध्यमातून देण्यात येईल मॅन ऑफ द मॅच. सुरेख गोलंदाजी मित्तलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एका षटकामध्ये 3 विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर पाहायला मिळाली. सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना. तर ओव्हर टू शुभम दादा यांच्याकडे जाऊ आपण. लास्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले श्री गणेश ग्रामस्थ मंडल चषक या स्पर्धेतील शेवटचा सामना. चला सामन्याला सुरुवात आपण करतोय. स्पर्धा फार चांगली आहे. खऱ्या अर्थानं श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित श्री गणेश आणि ग्रामस्थ मंडल चषक 2025 टेनिस क्रिकेटचा महामेळावा आपल्याला या 5 दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. फार मोठे मोठे संघ या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाले होते आणि टोटल आता त्यातून 2 संघ उरलेत. आपापल्या परीने संघांनी प्रयत्न केला, परंतु यातून आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 10 संघांना निश्चितपणे नशिबाची साथ मिळाली होती. इथपर्यंत 10 संघ पोहोचले होते. त्या 10 संघांमधून आता 5 संघ पुढे आले होते आणि 5 संघांमधून आता आपण शेवटच्या लढतीमध्ये 2 संघ पाहतोय. एका बाजूला संघ आहे तो मोहो आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय आपण श्याम स्पोर्ट रोडपाली. खऱ्या अर्थानं वाजे गावामध्ये प्रथमच लाईव्हची टुर्नामेंट श्री गणेश क्रिकेट संघ वाजे यांच्या माध्यमातून आयोजित केली आहे. लाईव्ह पहिल्यांदा वाजे गावामध्ये आपण लाईव्ह मॅच या ठिकाणी पाहतोय आणि सर्व फॉर्च्यून इव्हेंट टीमच्या माध्यमातून लाईव्हची व्यवस्था लाईव्ह कव्हरेज कव्हर केला जातोय. पिंटू शेठ, दिलीप शेठ पाटील, पिंटू शेठ यांच्या माध्यमातून ही लाईव्हची व्यवस्था केली आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आपण खूप खूप कौतुक करूया. त्यांना देखील मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. कृष्णा म्हात्रे आणि त्यांची सर्व टीम फार मेहनत घेतली आहे. स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो सूरज दादा भगत, त्यानंतर रोनित पाटील आणि श्री गणेश क्रिकेट संघाचे सर्वच खेळाडू. स्पर्धेसाठी बरीचशी मेहनत, स्पर्धा 1 दिवसीय असती किंवा 5 दिवसीय, परंतु त्या स्पर्धेसाठी महिनाभर मेहनत अगोदर करावी लागते. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र हवेत आहे. फिल्डर राहुल भोईर बॉल पर्यंत पोहोचलाय, चांगला झेल कॅरी केला आहे आणि फायनल मधील पहिली विकेट, पहिला धक्का लागतोय तो मोहो टीमला. फलंदाज सुमित मोरे या बॉलवरती होईल बाद. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर त्यानंतर मात्र मोठा फटका लगावण्याचा निर्णय घेतला तो दीपेश मोरेनं आणि विकेट गेली आहे. गावदेवी 11 मोहो आणि श्याम स्पोर्ट्स रोडपाली अशी श्री गणेश क्रिकेट संघ वाजे यांच्या वतीनं ऑर्गनाइज केलेल्या श्री गणेश ग्रामस्थ मंडल चषकाची फायनल यावेळेला लाऊड अपील केली आहे. संगम भोईर यांचं बोट झाल्यावर सलग दुसरा बॉल, दुसरा झटका दिलाय लखन भोईरनं. फलंदाज झालाय बाद. सन्माननीय सागरदादा मांडवकर या स्पर्धेसाठी जॉईन झालेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ नेरे या विभागातील नव्हे तर रायगड टेनिस क्रिकेट आणि रायगड समालोचकाचे एक बुलंद तोफ, हिंदीचा एक बुलंद आवाज सागर मांडवकर सर या स्पर्धेसाठी जॉईन झालेत, त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या आणि इथे बसून आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे.
विकेट 2 बॉल 2 गेल्यात. ऑन हॅट्रिक वरती असेल तो गोलंदाज लखन भोईर. गावदेवी इलेव्हन मोह संघ थोडसा अडचणीत सापडलाय. सार्थक मात्रे आणि नवीन खेळाडू आता आपण चेतन मोरेला स्ट्राईक एंड वरती पाहतोय. चांगली गोलंदाजी लखन भोईरनं आजचा दिवस गाजवलाय गोलंदाजीनं. लेफ्ट आर्म गोलंदाज डावखुऱ्या हाताचा बॉलर. यावेळेला मात्र ऑन साइडला जमिनीलगतचा फटका. एक धाव जोरानं कंप्लीट केली आहे. चांगली फिल्डिंग. वा काय दर्जेची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. लगेच थ्रो झालाय. पहिली धाव 4थ्या बॉलवरती आली आहे ती गावदेवी मोहो टीमची. 1 धाव संख्या मिळाली आहे. एकीनं श्री गणेशा झालाय धाव संख्येचा. फायनलची मॅच 2 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी एक फायटिंग टोटल अर्थातच 15-20 धावा करणं गरजेचे असतील ते मोहो टीमसाठी. हो यावेळेला मात्र चकवलंय. गतीमध्ये परिवर्तन. स्लो वन प्रतीचा चेंडू टाकला गोलंदाज लखननं. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. सार्थक म्हात्रे या फलंदाजासाठी प्रत्येक 6 साठी अनिल म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. 5 बॉल 1 धाव. फार चांगली गोलंदाजी. टिचून आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती गोलंदाज लखनजी. हा चेंडू आपण पाहतो थोडासा अगदी वाईड लाईनच्या बाहेर, परंतु बॅटकटच्या साह्यानं एक सिंगल रन या चेंडूवरती मिळते. पंचसंगम भोईर सरांचा षटक संपल्याचा इशारा आलाय आणि पहिल्या षटकानंतर धाव संख्या बनली आहे मोहो टीमची ती 2 बाद 2 धावा. थँक्यू डीजे. या षटकामध्ये कोणत्याही खेळाडूनं जर 12 धावा बनवल्या तर पंढरनाथ कडव टीमचे पुरस्कर्ते टीमचे पॅकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते मोहो टीमसाठी. 2 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. अनिकेत पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिलाच गोलंदाज लखननं फार चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. आता अनिकेतची कशी गोलंदाजी होईल. इथून मितडमणे 10 ते 12 धावा बनवणं, कमीत कमी 10 ते 12 धावा बनवणं अपेक्षित असतील. ते मोहो टीमसाठी गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. फार चांगली फिल्डिंग झाली आहे. पटकन फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. लगेच थ्रो केलाय. पहा चांगली फिल्डिंग. आजचा दिवस संपूर्ण बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग तीनही क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेत ते रोडपाली टीमचे खेळाडू. सिंगल धाव या चेंडूवरती मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 3. अनिल म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. कोणत्याही खेळाडूंना ना. सार्थक म्हात्रेसाठी प्रत्येक 6 साठी 1000 रुपये. सार्थकला संधी आलेली. एक षटकार लगावाने 1000 रुपये जिंक. यावेळेला बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चकलाय पूर्णपणे आणि व्हेरिएशन युक्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती अनिकेत पाटील या गोलंदाजाची. अचूक टप्पा, परफेक्ट वेग. लखन आणि त्यानंतर अनिकेत दोघांनाही आपल्या टीमसाठी फार चांगली गोलंदाजी असो, फलंदाजी असो, फिल्डिंग असो, सर्व क्षेत्र आज मी तर म्हणेन श्याम स्पोर्ट रोडपाली टीमचं फार चांगलं राहिलंय. परत एकदा चकवलाय. अगदी हलक्या गतीनं बॉल डिलिव्हर केला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकला. शफल होऊन फ्रंट फूटचा वापर पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. अनुभव, एक्सपिरियन्स. खऱ्या अर्थानं अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आपण असं म्हणत असतो आणि अनुभवाची शिजोरी पाठी असलेला खेळाडू अनिकेत पाटील या मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी. आणखीन एक स्लो वन परतीचा चेंडू. यावेळेला मात्र कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. विशाल बॉल पर्यंत पोहोचला. एक धाव जोराने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. ओहो डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज चला तिसरे पंच या ठिकाणी चेक करा. नॉट आउट बॉल या ठिकाणी कनेक्शन करताना विकेट किपर बबुल कडे सुटला आणि हात लागला. त्यानंतर बेल्स पडले आणि बॉल निघून गेला. 3 धावा या बॉलवरती. पंच 3 धावा ना. 2 धावा. ओके 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या मदतीने धावा संख्या होईल ती 5.
शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. फक्त 5 धावा बनल्यात त्या मोहो टीमच्या. ऑन साइडला वेगाने खेळण्याचा प्रयत्न, आता देखील संपर्क योग्यरित्या होत नाहीये. आणखीन एक सिंगल रन लेग बायच्या स्वरूपात मिळेल ती मोहो टीमला आणि धावसंख्या होईल ती 6. 6 धावसंख्या. या षटकातील हा शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. गोलंदाज मार्क वरती अनिकेत पाटील आतापर्यंत 3 धावा फक्त खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. सागर मांडवकर सर या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांच्या समवेत मनोहर पाटील सर, दोघेही समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव. सागरजी मांडवकर असतील, त्यानंतर मनोहरजी पाटील, दीपक फडके सर देखील या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेत. आजच्या दिवस आम्ही त्यांना ऐकलंय. आणि आता गरज आहे ती 7 धावसंख्येची. परंतु दुसऱ्या इनिंग साठी 7 धावा जरी पाहिजे असल्या तरी जाऊया. द व्हॉइस ऑफ नेरे विभाग सागरदादा मांडवकर यांच्याकडे. सेकंड इनिंग मध्ये आता मनोहर पाटील, सेकंड इनिंग स्पेशलिस्ट म्हणून तर त्यांना सेकंड इनिंगचा बादशाह म्हणतात. मनोहर पाटील सर आमच्या सोबत जोडले जातील. 7 धावांची गरज आहे ती श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमला. हॅलो चेक. तर श्री गणेश क्रिकेट संघ वाजे आणि फायनलचा सामना आहे. चला विनंती करेन, रिक्वायर्ड रन रेट 3.5चा रन रेट आहेत आणि 2 षटकं आणि 7 धाव्यांची गरज आहे. फॉर्च्यून इव्हेंट्स आम्ही पाहतो क्रिश, आणि आज आमच्या फॉर्च्यून इव्हेंटमध्ये टीम आहे हरिभक्त पारायण जगदीश बुवा असतील आणि आज रामदास आणि बारके आहेत. तर सन्मानी आमचे दानशूर व्यक्तिमत्व, राजकीय सामाजिक क्षेत्रातील वाजे गावचे दमदार व्यक्तिमत्व अर्थातच दिलीप शेठ, पिंटू शेठ यांचे इथे आगमन झाले. मी साहेबांना विनंती करेन आपण स्टेजवर यावं. ग्रामपंचायत आणि 6 धाव्यांची गरज. तर नक्कीच शशी जाधव आणि बबुल भगत हे 2 आक्रमक फलंदाज, आणि बऱ्याच वेळा आपण रोडपाली संघाला पाहिलं नेहमी आक्रमक असलेली जोडी शशी जाधव आणि बबुल भगत. मॅच ऑन आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, धावेसाठी संघर्ष सुरू. मात्र मनोहर आपण पाहिलं चेंडू आणि धावांचं अंतर सोपं आहे, सरासरी कमी आहे, आणि आपण पाहतो हा सामना रोडपाली संघाला जिंकणं थोडं सोपं आहे. मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो निश्चितच. आणि ह्या मैदानावरती कित्येक फायनलचे सामने आम्ही पाहिलेत, लो स्कोरिंगचे सामने जिथे धावा डिपेंड होतात. मात्र 7 धावा वाचवणं तितकं सोपं नसणार आहे मोह संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल राऊंड द विकेटनं. शशीसाठी हा चेंडू होता. हा चालाक खेळाडू आहे, हुशार खेळाडू आहे. त्याला माहिती आहे इथे धोका पत्करायचा नाही आणि तिथे खराब चेंडूची वाट पाहते. सिंगल डबलनं काम बनते आणि धावा बनल्या. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा.
तर एकूण धावफलक आहेत 3. 9 चेंडूमध्ये 4 धावेची गरज. सामना मात्र सोपा आहे श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला. शशी जाधव खेळतो वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 2 आणि त्याला साथ देतोय बबुल भगत. मित्तल मस्कर पुढचा चेंडू. फॉर्च्यून इव्हेंट अँड संपूर्ण टीम प्रचंड मेहनत आणि आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ वाजे आयोजित श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक. तर आपण पाहतोय फायनलचा सामना. राऊंड विकेट ड्राईव्ह करतो डीप मिड विकेटला. सामना मात्र सोपा आहे. सिंगल डबल न सुद्धा धावा होऊ शकतात. यस व्हेरी क्लोज. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. तर 8 चेंडू आणि 2 धावेची गरज. श्याम स्पोर्ट्स रोडपाले आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय गावदेवी मोहो. गोलंदाज मित्तल मस्कर. राईट टर्म राऊंड विकेट. यस समोर बबुल आहे. तर आज संघाचा प्रमुख फलंदाज परेश कडके संघामध्ये नाहीये. मात्र आज योगदान देताना श्याम स्पोर्ट्स रोडपाले. 7 चेंडू आणि 2 धावेची गरज. सामना सोपा आहे. जरूर डीप कडे 1 धाव पूर्ण 2 धाव घेण्याची तयारी आणि यस श्री गणेश क्रिकेट संघ वाजा श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेचा विजेता ठरलाय श्याम स्पोर्ट्स रोडपाली. त्यापासून